हरे नमः गुरुभ्यो नमः। गुरुभ्यो नारायण निखिल पूर्ण गुणार्ण गुणैकदेहं सर्वज्ञम अच्युतम अजेश अपेत समस्त दोषम प्रणम्य सर्वचित परमेश्वरस्य साक्षात् ईश्वरं शरणं रमेशम्। हरि ओम। सहनाव सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। यद्वाचा ओमिति यच्च नेति यच्च स्यात् करोमि यदुचोल्बण उल्बविष्णु। यद्वाचा ओमिति जे वाणीने आपण ओम असं म्हणतो की नाही, आणि नाही म्हणून देखील म्हणतो. त्याच न इति ओम असं म्हणतात. कोणतीही गोष्ट ऍक्सेप्टेड असतं की ओके म्हणून म्हणतात, तर तसं ओम म्हणायची पद्धत आहे संस्कृत मध्ये. ओम हा तो म्हणतात, ठीक आहे, हा करा, हरकत नाही. ओके म्हणून आपण म्हणतो तसं ओम. याच्या न इति, आणि जे काही नाही म्हणून म्हणतात की नाही ते देखील. याच्या न इति याच्यास्याः क्रूरम, जे काही क्रूर किंवा उल्बनिष्ठ म्हणजे काय, मनाला बाधक. उल्बनिष्णू जे काही आहे तर क्रूर आणि उल्बनिष्ठ मनाला बाधक असणार असतं, ते सगळं देखील त्याच रूप आहे. तद वियूया कवयो अन्वविंदन, ज्ञानी लोक हे सगळं दोन रूपांनी प्राप्त करून घेतलेलं आहे, स्वीकार करून घेतलेलं आहे. आत्मा यथा समातृप्यन समातृप्यन श्रुते आधी, ते सगळं आपल्या हातात आहे, परमात्म्याच्या हातात आहे असं समजून संतृप्त होतात श्रुते आधी. आणि ऐकलेली गोष्ट हे सगळं ऐकल्यासारखं होत असतो. यस्मिन नामाहा समतृप्यन, जे सगळे नाव आपल्या मनामध्ये संतृप्तपणे प्राप्त होतात श्रुते आधी, आणि श्रुतीमध्ये बसतात, ऐकण्यामध्ये येतात. तत्र देवाः सर्व येजो भवन्ति, त्या ठिकाणी सगळे देवता सर्व येजः, जे सगळ्या इतर देवतांना बरोबर घेऊन राहायला लागतात. म्हणून परमात्म्याच्या बरोबर पंच स्वरांनी युक्त असणाऱ्या आकाराचे 5 प्रकार जे आहेत की नाही, त्याच्याने युक्त होऊन सगळे देवता देखील परमात्म्याच्या बरोबर म्हणजे वायूला उपयुक्त, म्हणजे वायूला बरोबर घेऊन सगळे मिसळून राहतात. ते ना पापमान अपहत्य, मग तशा याच्यानी मग ऐकलेल्या गोष्टीने सगळे पापकारक असणारे असे जे काही आहे ते सगळे नष्ट करून ब्रह्मणा स्वर्गम लोकम अप्येति विद्वान, ब्रह्मदेवाला बरोबर स्वर्ग लोकाला प्राप्त होतो. विद्वान जे आहे की नाही तो स्वर्ग लोकाला प्राप्त होतो, म्हणजे स्वर्ग लोकाला जाण्यासाठी योग्य होतो. वियूय विचार्य, तिथं वियूय म्हणून आहे ना, विचार्य असा अर्थ. वियूय शब्दाचा अर्थ विचार्य. नामायत्तान्यव नामार्थभूतान्यव, नामाचा अर्थ म्हणून समजू ना. विष्णूवर महात्म्यादीन अन्वविंदन, विष्णू परमात्म्याचे महात्म्य वगैरे इत्यादी काय आहे ते अन्वविंदन प्राप्त करून घेतात. तदश्च अधिकम समतृप्तन, मग त्यानंतर त्या विष्णू परमात्म्याची महिमा समजून घेतल्यानंतर अजून थोडा आनंदित होतात. समातृप्यन, अधिकपणे संतृप्त होतात. श्रुते परिपक्वे सती ध्याने, ऐकलेली गोष्ट परिपक्व रीतीने जाणल्यावर, पूर्ण रीतीने जाणल्यावर, परिपक्वे सती आणि तस्मिन विष्णू, ज्या विष्णू परमात्म्याच्या ठिकाणी नामाने सगळ्या नावाने वाच्यत्व प्राप्त होत असं समजून घेतात. ज्ञात्वा
यस्मिन विष्णू, ज्या विष्णूच्या ठिकाणी सगळे नाव मिसळलेले असतात, सगळ्या नावाने तोच वाच्य आहे असं जाणतात. तस्मिन ज्ञाने, त्यानंतर ते कोणतीही गोष्ट ऐकल्यानंतर ते विष्णू परमात्म्याचे बोधक आहे, विष्णू परमात्माला बोधक आहे असं जेव्हा कळतं आणि ते कळलेली गोष्ट परिपक्व होती, समतृप्त, मग संतृप्ती होती. तर तस्मिन्नेव देवा सर्व योजो भवन्ति, आणि अशा व्यक्तीच्या ठिकाणी सगळे देवता हं, अनुस्यूत अनुकूल होऊन राहतात. इत्यवधारणार्थम, हे समजून घेण्यासाठी म्हणून पुन्हा पुन्हा दोनदा सांगितले, युंजन युंजन म्हणून सांगितले. पण ते तेवधारणार्थम पुनरावृत्तम सर्व जो भवंती, हे सगळे देवता त्याच्या बरोबर येऊन राहायला लागतात, त्यांना अनुकूल करून राहत असतात. मनोवाक्काय कर्मभी तत्रैव युक्ता भवन्ति. मन, वाणी आणि कर्म या तिन्हीच्या द्वारे जे काही केलेलं असतं ते सगळं अनुकूल करून देण्यासाठी देवता सगळे तिथे येऊन राहायला लागतात. मनोवाक्काय कर्मभी तत्रैव युक्ता भवन्ति. त्याच ठिकाणी त्याला अनुकूल होऊन राहतात. अर्थतः कथितम क्रूरम उल्बणम श्रवणाप्रियम इथे शब्द आहे. आता इथं कठीण, क्रूर, उल्बण हे सगळे शब्द हं, ऐकण्यासाठी अप्रिय असणाऱ्या अशा गोष्टी म्हणून तेवढ्यासाठी कठीण, क्रूर, उल्बण म्हणून त्याच्यात दिलेलं आहे ना. त्या उल्बण शब्दाचा अर्थ कठीण किंवा क्रूर, असं जे ऐकायला नको वाटत असल्या गोष्टीला उल्बण म्हणतात बरं का. ते त्या शब्द निर्णयामध्ये सांगितलेलं, कोशामध्ये असं सांगितलं. नैनम वाचा स्त्रियं ब्रुवन् नैनम अस्त्री पुमान् ब्रुवन् पुमांसं न ब्रुवन् न इदं न नैनम ब्रुवन् एनं वदन् वदति कश्चन. न एनं, त्या परमात्म्याला वाचा वाणीने स्त्रियं ब्रुवन्, स्त्री आहे असं समजून म्हणणं किंवा बोलणं. ना एनम स्त्री पुमान भुवन, तो पुन्हा स्त्री नाही पुरुषही नाही असं म्हणून देखील म्हणणं. पुमांसम न ब्रुवन, पुमांस देखील नाही असं म्हणून म्हणतो. एनम वदन, या परमात्म्याला अशा तिन्ही प्रकारच्या रूपाने बोलत असलेले वदती कश्चन, असं कोणी म्हणत नाही. तो परमात्मा स्त्री स्त्री शब्दवाच्य स्त्रीलिंग शब्दानी, पुल्लिंग शब्दानी, नपुंसकलिंग शब्दानी वाच्य आहे असं कोणीही म्हणायला जात नाही. एरम वदन वदती कदा असं समजून बोलायला जात असते कोणी. न एरम म्हणून दिले तर न म्हणजे कधी बोलायला जात नाही. अस्त्री पुमान ब्रुवन, अस्त्री पुमान ब्रुवन, अस्त्री पुमांसम ब्रुवन इत्यर्थ. अस्त्री, स्त्री नसलेल्याला पुमान असं म्हणतात, किंवा अस्त्री, स्त्री नसणाऱ्यांना पुमांसम ब्रुवन, पुरुष आहे असं समजून हा या सगळ्या गोष्टीला, जे स्त्री नसणाऱ्याला पुरुष असं म्हणा, किंवा जो स्त्री नाहीये त्याला पुरुष पुरुष आहे असं समजणं. सप्तसप प्रथमा म्हणून म्हणल्यासारखा साती विभक्तीचा अभिप्राय प्रथमा विभक्तीने सांगितला जात असतो. म्हणून प्रथमा विभक्तीला स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य विभक्ती व्यत्यय तिथे स्वतंत्रपणा त्या प्रथमा विभक्तीला आहे याकरता म्हणून त्या प्रथमा विभक्तीचा व्यत्यय होतो, कमी जास्तपणा होतो. म्हणजे द्वितीय विभक्ती होती सप्तसु प्रथमा म्हणून म्हणल्यानंतर हा सातीच्या साती विभक्तीचा अभिप्राय प्रथमा विभक्तीने दाखवला जात असतो बरं का. म्हणून नुसती प्रथमा विभक्ती जरी वापरली त्याच्यामध्ये तरी देखील साती विभक्तींचा अभिप्राय येतो. साती विभक्तीचा अभिप्राय भगवानच आहे असं दाखवून दे. स्वतंत्र ही भगवान परमात्मा, कारण सर्वतंत्र स्वतंत्र आहे. तत्प्रेरित तमवदती, त्याच्या प्रेरणेने सगळेजण बोलतात, त्या परमात्म्याच्या बद्दल विचार करत असतात, बोलत असतात. म्हणून हा अभिप्राय आहे बरं का. सप्तसु प्रथमा आहे का अभिप्राय आहे तो साती विभक्तीच्या प्रथमा विभक्तीने बोधन केलं जातं, म्हणजे प्रथमा विभक्तीने सांगितलं जातं बरं का. म्हणून वदन वदती वदन्येव वदती असं बोलत असताना बोलत असल्यासारखं वाटत.
असाच अभिप्राय द्योतनकर म्हणजे दाखवून देणारा होतो. वदन्नेव न वदती असं बोलू ना, वदन एव न वदती असं बोलत असलं तरी न बोलल्यासारखं देखील वाटत. सप्तसुप्रथमाच्या काळाने काय कशा कोणत्या विभक्तीच्या अर्थाने बोलत आहे हे कळत नाही, आणि जे काही बोलतो ते काय अर्थ आहे हे देखील कळत. भवत्येव ही भगवान परमात्मा, भगवान स्त्री रूप हा पुंरूपस्य स्त्री रूपाने आहे, पुरुष रूपाने आहे. तस्मात वदत्येव म्हणून बोलतो. परमात्म्याचे दोन्ही रूप आहे, एक स्त्री रूपही आहे आणि पुरुष रूप देखील आहे. आणि ते दोन्ही रूप असल्या कारणाने तिसरं त्यात प्रसिद्ध नसल्या कारणाने नपुंसक विभक्तीने नपुंसक शब्दाने वाच्य नाही आहे. याकरता न वदत त्या नपुंसक शब्दाने कधी बोलवत नाही, त्याच्याबद्दल बोलवलं जात नाही. म्हणून न वदती स्त्री रूपश्चैव अकार शब्द वाच्य असणारा परमात्मा स्त्री रूपही देखील आहे, पुंरूपो पुरुष रूपी देखील आहे. नारायण स्थित स्त्री रूपश्चैव पुंरूपो नारायण अकार शब्द वाच्य असणारा परमात्मा स्त्री रूप देखील असतो, पुरुष रूप देखील असतो. सांगितलं नारायण किंवा स्त्रीचे ते वाच्य होतो, म्हणून पुरुष आणि स्त्रीलिंग शब्दाची देखील तो वाच्य आहे. म्हणून आता हा वैलक्षण्य न त्योच्यते विलक्षणता परमात्म्यामध्ये असल्या कारणाने काही लोक ते विलक्षण असणाऱ्या विलक्षणपणा जो आहे की नाही विष्णू परमात्म्यामध्ये आहे, इतरांच्या ठिकाणी तसा नसतो दाखवण्यासाठी इतर म्हणजे नपुंसक इत्यादी शब्द वाच्य होऊ शकतात. न त्योच्यते विष्णू नपुंसकाकारो नाही वास्तविक असं कुठेतरी परमात्म्याने नपुंसक रूप धारण केलाय का म्हणलं तर नाही वास्तविक कुठेही नपुंसक आकार परमात्म्याने घेतलेला नाही. क्वचन प्रभो तथा परागात तसे असं असलं तरी देखील तथापि अरागात अरागात म्हणजे राग नसल्या कारणाने तसा परागाकृष्टत्वात तच्छब्दैरपि गच्छते. पण त्याचा राग त्याचा स्वभाव त्याच्यामध्ये नसतो, तरी देखील त्या शब्दाने देखील तो वाच्य होतो पण तसलं रूप परमात्म्याने धारण केलेलं नसतं बरं का. आणि त्या शब्दांचा अर्थ दाखवून देण्यासाठी परमात्मा वाच्य होतच. कोणत्याही शब्दाने परमात्मा वाच्य आहे. आहे आवाज. आवाज आहे ना? आहे. कशाला असं व्हायला बोट लागतं की तसं. हा आपल्याला दिसत नाही का? आता आलं ते हम्म. काहीतरी कुठेतरी एका ठिकाणी बोट लागलं. हो, मग ते स्क्रीन काहीतरी स्त्री बघ. रूपस्य विष्णो नपुंसकाकारो नैव अस्ति प्रभो तथा परागाकृष्टत्वात शब्दैरपि गच्छति. तरी देखील त्याला तसला राग नसला तरी त्या प्रकारचा अभिप्राय जरी नसला तरी देखील त्या शब्दाने तो वाच्य आहे असं गरुड पुराणात सांगितलं. नारायणादिरूपेण पंचधा एष हरिस्थितः. नारायण वासुदेव संकर्षण प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या 5 प्रकारच्या रूपाने हा एकटाच हरिश्री हरी परमात्मा सगळीकडे राहत असतो. तन्नामभिश्च त्या नावाने स्त्री रूपे सम इति स्त्रीच्या रूपाने परमात्मा राहत असतो, समान रीतीने राहत असतो. स्वैसके स्वतःचे स्वतः रूप त्याच रीतीने धारण करून राहत असतो परमात्मा. ते छंदन वदंते ते देवा हा वार्या समन्वित. त्या परमात्म्याचं चंदन म्हणजे वाहन, चंदन म्हणजे वाहन आहे. स्त्री आणि पुरुष आकाराचे हे वाहन आहे. वहंते व दे वहंते ते देवा म्हणून हे सगळे देवता देखील ते स्वीकार करून वागत असतात.
भार्या समन्वित हा भार्या समेत समेत ते सगळे लोक एकाच रथामध्ये बसतात. अधिदैवे तथा अध्यात्मे जीवदेहात्मकम रथम. आदिदैविक रूपाने आध्यात्मिक रूपाने जीवांच्या देहामध्ये देहरूपी या रथामध्ये जसा परमात्मा दोन पुरुष स्त्री रूपाने राहत असतो, तसे इतर देवता लोक देखील आपल्या बापा आपल्या आपल्या बायकोना बरोबर घेऊनच राहत असतात. फक्त देवता एकटेच राहतात नाही, देवतांच्या बरोबर त्यांच्या बायका देखील राहत असतात आदिदैविक रूपाने. आध्यात्मिक रूपाने परमात्मा कसा राहतो तसं जीवदेहाच्या जीवाचा देह नावाचा ज्या रस आहे की नाही, त्या रसामध्ये राहत असतो. सूर्य हा सूर्यभार्याच्या आता जर सूर्य जो राहतो तो सूर्य देखील सूर्याच्या आपल्या बायकोच्या बरोबर सूर्यभार्याच्या हे दोघं जण चक्षुर्दय समाश्रित होऊ दोन्ही डोळ्यामध्ये राहत असतात. पूर्वीकडचा डोळा म्हणजे उजवा डोळा डावा डोळा ह्याच्यामध्ये दोन्ही ठिकाणी सूर्य आपल्या पत्नीला बरोबर घेऊन राहत असतो. दया समाश्रित होऊ वह तो अश्वात्मक अश्मात्मक होऊ. आणि ह्या देहाला अश्वात्मक रथाला जसं घोडे घेऊन जात असतात त्याप्रमाणे ह्या पुरुषांच्या मनुष्यांच्या देहाला नारायण रथात्मकम नारायणाचा रथ आहे असं समजून वाहून घेऊन जात असतात ते सगळे. सोमश्च रोहिणी चैव सोम देखील चंद्र देखील रोहिणी नक्षत्राला बरोबर घेऊन राहत असतो. दक्ष वाम श्रुती स्थित दोन ठिकाणी दक्ष म्हणजे उजवा आणि वाम म्हणजे डाव्या दोन्ही श्रुतीमध्ये राहून ते देखील घेऊन जात असतात बरं का, रथाला वाहून घेऊन जात असतात. उभयो पक्षयो स्थित्वा एक उजवीकडे असतो तर एक डावीकडे असतो. अशा ठिकाणी राहून स्थित्वा म्हणजे राहून ते लोक काय करतात, वाहतो अश्वात्मक उदय सगळे घोडे कसे वाहून घेऊन जातात त्या रथाला घेऊन जातात त्याप्रमाणे ते घेऊन जातात. उद्धारणार्थ तयो उद्धारणार्थम ते घेऊन जाण्यासाठी म्हणून त्याला ह्या शरीराला घेऊन जाण्यासाठी म्हणून हे तेशाम उमा ह्या सगळ्यांची उमा जी आहे की नाही वाणीमध्ये राहते. हे तेशाम उमा वाची समास्थिता उमा जी आहे की नाही वाणीमध्ये राहत असते. नागाकार नागाकार रश्मी अगमत वैष्णवी नागाच्या आकाराने रश्मी म्हणजे घोड्याचा लगाम. रश्मी म्हणजे घोड्याचा लगाम असतो की नाही, त्या लगाम म्हणजे नागाच्या रूपाने लगाम होऊन उमा देखील वाणीमध्ये राहत असते. आणि ह्या वैष्णव रथामध्ये ती देखील त्या वाणीच्या रूपाने वाणी म्हणजे नागाच्या आकाराने जे लगाम असतात त्या लगामाच्या रूपाने राहत असते. मनस्थिता शिवश्चात आणि त्याच ठिकाणी मनामध्ये राहणारा रुद्रदेव देखील असतो. मनोनामा महाबल मना नावाने महाबलिष्ठ असणारा शिव देखील त्या ठिकाणी राहतो. अभवत सारथी विष्णू विष्णू परमात्माचा सारथी होऊन राहत असतो. विष्णू वायुश्चतम रथम विष्णू आणि वायू या दोघांनी युक्त असणाऱ्या या रथाला उत्कृष्टानंद रूपत्वात उत्कृष्ट रीतीचा आनंद रूप त्याचं आहे. प्राणाख्यावादी कृष्णता प्राण या नावाने दोघं जण वायू आणि विष्णू दोघे अधिष्ठान करून राहत असतात. कावेवच अश्विनामानो त्या तेच दोघ जण अश्वी ह्या नावानी हा तावेवच अश्विनामानो हयास्त्यौ जगदीश्वरो हया आस्य हय म्हणजे हयग्रीव आश्य म्हणजे मुख हयग्रीवाचं मुख धारण करून हे दोघं जण जगदीश्वर असणारे वायू आणि प्राण त्या रथामध्ये बसतात आणि ते वाहून घेऊन जात असतो बरं का. मनोरूपी असणारा असा हा रुद्रदेव त्या ठिकाणी सारथी बनून घेऊन जात असतो इत्यादी कारण हे गरुड पुराणात सांगितलं. तस्य उपनिषद त्याच गरुड पुराणातील वाक्याचं हे उपनिषद आहे. तस्य उपनिषद सत्यस्य सत्यम इति म्हणून सत्य स्वरूपी असणाऱ्या त्या परमात्माचं सत्य आकार प्राणावळी सत्यम प्राणशब्द सत्याने वाच्य आहे. तेषाम येष सत्यम इति श्रुती आणि त्यांचं हे सत्य स्वरूप म्हणजे परमात्म्याच्या बरोबर असलेले स्वरूप आहे म्हणून श्रुतीमध्ये सांगतात. श्रुतीचा अर्थ आहे म्हणून
केव्हाही परमात्मा प्राणदेवाला बरोबर घेऊनच येणार. तस्योपनिषद सत्य सत्यमिती सत्प्राणावै सत्यम तेषाम ईश. त्याच्या त्या दोन्ही प्राणाचे हे दोन्ही रूप आहे, श्रुती आहे. सर्व साधू गुणत्वात तो वायू हो सत्य इति येते. चांगल्या गुणांनी युक्त असल्या कारणाने वायुदेवाला देखील सत्य असं म्हणतात बरं का. सर्व साधू गुणत्वात, सर्व सगळ्या प्रकारच्या साधू चांगल्या उत्तम गुणांनी युक्त असतो म्हणून वायू सत्य शब्दाची वाच्य आहे. तस्यापि सत्यता दाता, आणि त्या वायूमध्ये सत्यत्व घेणारा कोण आहे? साधू पूर्ण गुणांनी युक्त असणारा हरी परमात्मा आहे. त्या वायुदेवाला देखील ते सत्यत्व म्हणून तसं स्वरूप देतो. तसं स्वरूप देणारा परमात्मा म्हणून सत्यस्य सत्यम, सत्य असणाऱ्या त्या वायुदेवाला सत्यत्व देणारा श्री हरी. तस्मात याकरता स्त्री पुरुष रूपाने तो केशव परमात्मा त्यांच्यामध्ये राहत असते. स्त्री रूप स केशव यस्मिन् आत्मनि युक्त रमते. आपल्या मध्ये आपण युक्त होऊन त्या रूपाने राहून रत होतो. स्त्री रूपाने स्त्री ह्याच्यामध्ये शोणितामध्ये राहतो आणि पुरुष रूपाने पुरुषांच्या रेतक्षणामध्ये राहतो हा परमात्मा. श्री परमात्मना रत आहे सस्मिन युक्त हा असून योग युक्त होऊन राहतो आणि परमात्मा राहून सुख भोगत असतो. मुनी गंधर्व पित्राद्यही न तत्प्राप्त कथंचन. कोणत्याही मुनींना किंवा गंधर्वादिकांना पितृगणांना त्या परमात्म्याची महिमा कधी प्राप्त होऊ शकत नाही. न प्राप्यम कथंचन आपनवंती सुरास सर्वे. सगळ्या देवतांना मात्र ती महिमा प्राप्त होती. म्हणजे देवता लोक मात्र आपल्या आपल्या बायकोला बरोबर घेऊन तिथे राहत असतात. पण मुनी गंधर्व पितृगण मात्र तसं राहते. तत् रूपम जात चालत सदा, त्या रूपाने ते सगळे चाल ज्वलित होऊन प्रकाशवंत होऊन राहत असतात. अर्धनारी पुमाकारं तस्य वामस्थिता निज. अर्धनारी पुरुष, अर्धनारी पुरुष म्हणजे पुरुष अर्धा आणि अर्धनारी असणारा असा आकार. त्या सगळ्यांना बाकी सगळ्या देवतांना येत. तसे वामस्थिता आणि ते, आणि वामभागामध्ये सगळ्यांना वामभागाकडे काय असते? स्त्री रूप असते. आणि उजव्या बाजूला जे आहे पुरुष रूप. म्हणून अर्धनारी नरेश्वरामध्ये देखील काय आहे? अर्धा भाग म्हणजे पूर्वी आपल्या ह्याच्याकडे उजवीकडचा भाग पुरुष असतो, डावीकडचा स्त्री असतो. स्त्री रूप आणि ते सर्व आणि विष्णूवर अत्यद्भुत, आणि त्या विष्णू परमात्म्याचे अत्यद्भुत असणारे सगळे रूप आहे त्या ठिकाणी विष्णोर्या आणि तो पूरूप आणि आस्थितान्य दक्षिणे. विष्णू परमात्म्याचे पुरुषाकार असणारे असे पुरुष रूपाचे जे काही त्या शरीरामध्ये राहत असतात दक्षिणे, ते सगळे उजवीकडे असतात. अन्य शैवत रूप, आणि ते त्या पूर्व म्हणजे उत्तरे, उत्तर म्हणजे वामभाग म्हणजे उजव्या भागीला जे आहे की नाही, जे काही रूप आहे ते सगळे विष्णू परमात्म्याच्या म्हणजे विष्णू परमात्म्याला संबोधित आहेत. विष्णू परमात्म्याचे पूरूप आहे असं समजा. हा उजवीकडचे. डावीकडचे सगळे रूप विष्णू परमात्मा आहे, पण ते त्या देवतांच्या त्या देवतांच्या स्त्रियांच्या मध्ये राहणार. दक्षिणेत अन्य सेवत रूप, आणि तेच रूप आहे. विजयंते अत्र परस्परम, ज्याप्रमाणे हा सगळे पुरुष स्त्री या आकाराने सगळे देवता त्या ठिकाणी राहतात. एष नारायणो देवो, हा नारायण परमात्मा हे अर्धनारी, हे अर्धनारी परमात्मा का अर्धनारी नरेश्वर असणार असा परमात्मा त्या ठिकाणी दोन रूपाने राहत असतो. विष्णूवर्य आणि तू रूपान्यास्यता आणि हास्य. तुमच्यामध्ये विष्णू परमात्म्याचे पूरूपी असणारे जितके काही रूप आहेत की नाही ते सगळे तान्यश्चैव रूप, आणि ते सगळे परमात्म्याचेच रूप आहे. विद्यंते परस्परम, ते दोन सगळेच्या सगळे रूप परस्पर स्त्रीशी बरोबर युक्त होऊन राहत असतात. तसंच प्रत्येक देवतांचे रूप देखील स्त्री आकाराने बायकोच्या ठिकाणी ह्याच्यामध्ये दोन्हीच्या ठिकाणी राहत असतात. एष नारायण, हा म्हणून तो नारायणच अर्धनारी परमात्मक आहे. सर्व देवास्त भार्याश्च, सगळे देवता देखील आपल्या आपल्या बायकोला बरोबर घेऊन तम प्राप्त पुरुषोत्तम त्या परमात्म्याच्या जवळ जातात. जे रथामध्ये बसलेले असतात, जे शरीर रूपी रथामध्ये ते बसलेले असतात. आणि त्या पुरुषोत्तमाला एकी भावाने एक
एकत्रित आहेत असं समजून स्वभारी आभिर अर्धनारी कुमात्मना अर्धनारी नरेश्वर या रूपाने अर्धनारी पुरुष रूपाने त्या परमात्म्याला एकी भाव म्हणजे दोघं एके ठिकाणी करून राहूनच पूजा करत असतात. प्राप्त उपासते विष्णू, ते दोघं एके ठिकाणी येऊनच कृष्ण परमात्म्याची उपासना करतात. मुक्ता हा संसार सागरात, हा संसार सागरातून मुक्त होतात. मोदंते च रमंते च, मुक्त होतात आणि आनंदित होतात आणि रतमान होतात. विभागांचे इच्छता आपणयुः, आपल्या त्या परमात्म्याच्या इच्छेला अनुसरून दोन्ही विभाग वेगवेगळे असले तरी देखील सुख त्यांना मिळतं. नवरा सुखाने आहे म्हणलं की नवऱ्याला सुख मिळालं की बायकोला सुख मिळतं त्या देवतांच्या. नवऱ्याला मिळालं मला नाही मिळालं अशा प्रकारचे काही राहत नाही बरं का तिथं कधी, दोघांनाही मिळत. बहुधा भवनचे ते स्त्री पुमात्म पृथक्त्वतः, स्त्री आणि पुरुष या रूपाने विभक्त जरी झाले तरी देखील सगळे ते दोघांनाही सुख प्राप्त होतं बरं का. प्रसादात वासुदेवस्य, वासुदेवाच्या प्रसादाने भागही स्त्री स्वरूपिणः, परमात्म्याच्या अनुग्रहाने दोन्ही विभागाने स्त्री आणि पुरुष या दोन्ही स्वरूपाने युक्त होऊन परमात्म्याची उपासना करतात, म्हणून दोघांनाही ते सुख प्राप्त होतात. तेनैव नियता नित्यम तद्दशा तत्परायण, त्या परमात्म्याने नियंत्रित होऊन नित्य केव्हाही त्या परमात्म्याच्या नियमामध्ये राहून त्याच्या वशामध्ये राहून तत्परायण हा तो परमात्मा श्रेष्ठ आहे असं दाखव समजून घे. रमंते आनंदित होतात. नान्यगम्यो असो, दुसऱ्या लोकांना गम्य नाही तो. देशो विष्णू परात्मना, हा देश जो आहे की नाही, शरीर रूपी देश जो आहे की नाही, तो विष्णू परमात्म्याच्या सन्निधानामुळे युक्त असतात आणि त्यामुळे सगळ्या लोक इतर देवतांना देखील देवतांना देखील आपल्या पत्नीचे हे सुख प्राप्त होते. म्हणून स्त्री रूपेण युक्तम तत, स्त्री आणि पुरुष या रूपाने युक्त असणार ते विष्णू परमात्म्याचं परमाक्षर म्हणून जे आहे की नाही, परमश्रेष्ठ असणार अक्षर जे आहे की नाही, अक्षर अक्षरादेव परमात, अक्षर शब्द वाच्य असणार परमा असणाऱ्या श्रेय सर्वश्रेष्ठ असणार पुरुष रूपी असणार आहे नारायणाला सगळे उपासना करत असतात. आगच्छन्ति तदैते च देवा हा भाज्या समन्विता, पण त्या नारायण परमात्म्याजवळ सगळे जण जातात. हे सगळेच्या सगळे देवता आपल्या भार्येला बरोबर घेऊन तिथे जातात. पण त्या स्वादी रूपाने त्या हा रथ म्हणून आहे की नाही, त्या रथाला घोडे वगैरे इत्यादी सारखा त्या रथाला वाहून घेऊन जात असतात. स्वादी रूपेण रथस्थम परम, रथामध्ये असणारा परमश्रेष्ठ असणाऱ्या त्या परमात्म्याला ह्या शरीर रूपी हं, रथामध्ये ते एका आकाराने राहत असतात आणि त्यांना वाहून घेऊन जातात. तत्सर्व देव प्राप्यंच, म्हणून सगळ्या देवांच्याकडूनच प्राप्य आहे. नान्य कदम विकृती, असुर इत्यादिकांच्या पासून तो कधीही प्राप्य नाही. क्वचित म्हणजे काही काही ठिकाणी म्हणजे गंधर्वामध्ये काही काही ठिकाणी आहे. मितादि पंचरूपम यत, मित इत्यादी रूपाने असणारे जे काही पाच रूपी परमात्म्याचे अनिर्ज संकल्पना वासुदेव रूपी आहे की नाही, तत् वाक्य लोके अथवा शुद्ध वाक्या, ते वाक्य लोकांमध्ये ऐकण्यामध्ये आलेले आहे बरं का. नारायणस्य नाम इथं ते नारायणाचेच नाव आहे. किती जानंती देवता, याप्रमाणे देवता सगळे जाणून घेतात. इति जानंती देवता, हा या रीतीने सगळे देवता जाणून घेतात. म्हणून वा कर्म विष्णस्मात, मनाने वाणीने कर्माच्या द्वारे ह्या परमात्म्याला नारायण परमात्म्याचे हे नाव आहे म्हणून सगळे योगमाप्स्यन्ति तत्व, त्या परमात्म्याची उपासना करण्यासाठी योग आचरण करत असतात. त्या ठिकाणी हा म्हणजे अर्थामध्ये करत असतात. सर्व शब्दांना हरवून नेतून कच्छ देवान देव, सगळ्या शब्दांनी त्या श्रीहरी परमात्मा वाच्य आहे हे देवतांना सोडून दुसरे कोण बरं जाणू शकतात. त्या देवतांना त्या परमात्म्याचं बळ माहीत असते, इतरांना माहीत होऊ शकत नाही, त्यांना कळत नाही. वायवंतास्तारतम्येन विष्णू नामार्थ भेद, वायुदेवापर्यंत सगळेच्या सगळे तारतम्याने विष्णू परमात्म्याचे नाव काय आहे, त्या नावाचा अर्थ काय आहे हे सगळं जाणतात.
सम्यक वेता, चांगल्या उत्तम रीतीने जाणारा कोण आहे त्याच्यामध्ये, तर मारुत हा वायुदेव. तस्मात मुक्तेभ्य एव च, म्हणून मुक्त असणाऱ्या लोकांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ असणारा म्हणजे मारुत आहे, वायुदेव. देवतांच्या पेक्षा देखील श्रेष्ठ आहे. सुरेभ्यो अधिक आनंदम नित्यम भुंगते हरेरनो. परमात्म्याच्या नंतर आनंद, जास्त आनंद भोगणारा म्हणजे कोण, देवांच्या पेक्षाही अधिक आनंद कोण भोगतो, कोण स्वीकार करतो, तर वायुदेव. इत्यादी अर्धनारी नारायण हे. याप्रमाणे अर्धनारी नारायण तंत्र म्हणून आहे, त्याच्यामध्ये सांगितलं. तीच गोष्ट या उपनिषदामध्ये कळवलेली आहे. अ इति ब्रह्मा म्हणजे अकार म्हणजे ब्रह्म. तत्र आगतम अहम इति, आणि त्या अकारापासून आलेलंच अहम इति, अहम म्हणून आहे. तेव्हा सर्वे शब्द भगवद्वाचका इत्युक्त्वा, याप्रमाणे सगळे शब्द भगवद्वाचक आहेत असं दाखवून, अकारो विशेषतो नारायण वाचक इत्याह, म्हणून आकार मात्र विशेष करून नारायण वाचक आहे असं सांगितलं. म्हणून अब्रह्मा अब्रह्मा म्हणून सगळीकडे उपनिषदामध्ये वेदामध्ये अकार म्हणजे वासुदेव आहे असं सांगितलं आहे. इति ब्रह्मेती. इति शब्दो अभिधान अंते, जेव्हा नाव येतं त्याच्या शेवटी इति दाखवायचं असतं. नाव तिथंच थांबायचं, संपवायचं असेल तर इति म्हणून. क्षेत्र वैशेषिक विशिष्टता, कारण विशिष्टता दाखवण्यासाठी म्हणून तिथंच थांबावं. ते पुढं त्याचा समन्वय लावायला जाऊ नये. नामस्याद इति मे साक्षात निर्णय म्हणून किती शब्दो विधारांते यत्र वैशेषिक विशिष्टत नामस्याद इति मे साक्षात निर्णय समुदाय. म्हणून शब्द निर्णयामध्ये काय दिलेलं आहे कोशामध्ये, इति हा शब्द अभिधान तंत्रामध्ये विशिष्टता दाखवून देण्यासाठी म्हणून जे थांबवलं जातं त्याला इति. नामस्याद इति मे साक्षात निर्णय, हा त्याला नाव म्हणजे इथपर्यंतच जाणून घेणे, एवढंच जाणून घ्यावं म्हणजे विशिष्टता दाखवण्यासाठी असंच जाणावे असं सांगितलेलं आहे बरं का. म्हणून नाम हे जे आहे की नाही, इति हे नाव जे आहे सगळीकडे प्रसिद्ध झालेलं आहे. तत्रागतमहम इति, आणि त्या अकारापासून आलेला असल्या कारणाने अहम म्हणून देखील आहे. तस्मात हा इत्ययम शब्द, ज्या कारणाने म्हणून हा शब्द प्रस्तावना करून प्रस्तुतस्य भाव विरोधिनम अन्यंच वदती, त्याचा काय भाव आहे ते दाखवून दिलं जातं. आणि त्याचा विरोधी कोण आहे, विरोधी काय आहे, दुसरा आहे असं देखील सांगितलं. म्हणजे परब्रह्म. म्हणजे त्याच्या विरोधी असणारे, त्याज्य असणारे. अकार मात्र ग्राह्य. म्हणजे त्याज्य. म्हणजे हा ह्या शब्दाचा अर्थ इति म्हणून शब्दाने काय होतं, त्याज्य असणाऱ्या गोष्टी देखील जे इतर आहेत ते तो परमात्मा नाही. परमात्मा त्याज्य नाही, बाकी सगळे त्याज्य आहे. अन्यंच्या वदती, दोन्ही त्या आकाराने येतात. तस्मात म्हणूनच प्रत्यक्षत्वात जीवजरात्मक वेळ म्हणून प्रत्यक्ष हा वेळ वेल. संपली. एक अर्धा मिनिट. हा ठीक आहे, ठीक आहे. हे सगळे इथून उद्या हे घेऊ. विषय नंतर घेऊया. हे उद्या घेऊ. हो. तत्रागतम तत्रागतम हम म्हणून ते नंतर घेऊया. सांगितलं पण मी ऐकलं नाही म्हणून परत करू उद्या. नाही ते उद्या पुन्हा सांग, अरे मग काय हरकत. ठीक आहे. हरे नमः नमस्कार. हरे हरे नमः.